हा संकेत हाय. आणि ही नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आम्ही जाणार आहोत पिकनिकला रत्नागिरीला. तर आजचा प्रवास असणार आहे टेम्पो ट्रॅव्हल्सने. तर बघूया आजचा प्रवास कसा होतो वगैरे. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोकणातला प्रवास असणार आहे आपला. विक्रोळी ते रत्नागिरी गणपतीपुळे असा प्रवास असणार आहे. तर चला मंडळी, बघा गाडी आलेली आहे आपली. आता आपण चाललो आहोत रत्नागिरीला आणि ही सर्व मंडळी. हा शुभम जडेला पहिल्यांदाच येतो आपल्याबरोबर. हा तेजस, हा हर्ष, ही बाय आणि ही सर्व मंडळी आहेत. ही बघा लेडीज वगैरे. तशा टोटल आपण 20 माणसं आहेत. आता आपला प्रवास इथून विक्रोळी सूर्यनगर इथून आता होणार आहे. ही बस आहे. ही गाडी आहे. ही गाडी आहे. त्या गाडीने आपला आता प्रवास सुरू होईल. आता नारळ वगैरे इथे फोडणार आहेत गाडी समोर. लेडीज मंडळी गाडीत बसलेली आहे. आता नारळ देत आहेत. ही बघा आपली बस आता गणपतीपुळ्याला चालली आहे. ही सर्व मंडळी आहेत. ही सर्व मंडळी आहे. गाडीत तुम्ही बघू शकता. हा संकेत हाय. आणि ही मंडळी नवीन आहे. तेजस, शुभम हे. मंडळी, आपण आता जरा चहा पिण्यासाठी थोडं थांबलेलो आहे मध्ये. इकडे इथे थांबलेलो आहे फॅमिली रेस्टॉरंटच्या इथे. थोडंसं चहा पिण्यासाठी आपण थांबलेलो आहे. तेजस बघा चहा पितोय. शुभम कुठं आलेलो आपण? कुठं आलेलो? गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही आत्ता रत्नागिरीला अजून पोचलो नाही आहे. बघा थंडी पण आहे इकडे. चहा पितोय. चहासाठी जरा थांबलेलो आहोत. धुकं बघा किती आहे इकडे. आणि थंडी पण आहे खूप. बघा इथे चहा पियाला थांबलेलो आहे आम्ही. मंडळी ती बघा तिथे गाडी समोर दिसते. आम्ही गाडी तिथे पार्क केली आहे आणि आम्ही आता इथे भक्त निवास आहे
हे बघा इथे भक्त निवास आहे. तर इथे आम्ही आलो आहोत, पण आम्हाला आता रूम अवेलेबल नाहीत आमच्यासाठी, म्हणजे फुल झाले आहेत बुकिंग. तर आम्ही आता इथे नाश्ता वगैरे केलेला आहे. मंडळी आम्ही आत्ता गणपतीपुळे भक्तनिवास इथे आलेलो आहोत. तर आम्हाला आता इथे रूम वगैरे अवेलेबल नाही मिळाली आहे. आम्ही थोडं लेट झालेलो, आणि जर तुम्ही येणार असाल तर लवकर या. आम्ही आत्ता 9:15 झाले, त्यामुळे आम्हाला रूम अवेलेबल नाही मिळाले. पण आम्ही आता इथे नाश्ता वगैरे कुपन सिस्टम आहे, कुपनवरती नाश्ता वगैरे केलेला आहे. नाश्ता 30 रुपये, 35 रुपये असे, आणि 40 रुपये. शिरा 40 रुपये आणि उपमा 35 रुपये, कांदे पोहे 30 रुपये असे आहेत. चहा कॉफी 10 रुपये चहा, आणि कॉफी 15 रुपये, अशा म्हणजे असे प्राईज आहेत वेगवेगळे. आणि उत्तम प्रकारे नाश्ता वगैरे आहे. तर ऑनलाईन बुकिंग होते. आता इथे आल्यानंतर कळलं की ऑनलाईन बुकिंगसुद्धा होते, पण जे त्यांच्या साईटवरती मोबाईल नंबर वगैरे आहेत ते लागत नाही आहेत. ते बोलले की ऑनलाईन होते, कधी कधी होते, कधी कधी नाही होत. असं तुम्ही जर ट्राय केलात तर होऊ शकते. आणि जर तसं नसेल, तर ऑनलाईन होत नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर येऊन इथे बुक करू शकता. 7:30-8 वाजेपर्यंत आलात तर नक्की तुम्हाला इथे येऊन रूम अवेलेबल होतील. रूम वगैरे चांगले आहेत, आणि जेवणसुद्धा दुपारचं 12:30 नंतर 100 रुपये लंच आहे. असं कुपन 100 रुपयाचं कुपन आहे. तर तुम्ही इथे आलात तर ते घेऊ शकता. आम्हाला आता आम्ही रूम घेतल्या नाहीत, पण बाजूलाच इथे आम्हाला रूम अवेलेबल झालेले आहेत, आणि आता इथे नाश्ता वगैरे आम्ही केलेला आहे. तर नक्की इथे भेट द्या कधी आलात तर. चला मंडळी, आम्हाला आता भक्तनिवास इथे रूम राहायला मिळाली नाही आहे, त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या प्रायव्हेट रूम घेतल्या. ते बघा इथे आलेलो आहे. तर इथे आम्ही आता राहिलो होतो. तेजस, हे बघा अशा रूम आहेत. ते हे बघा कसे झोपलेत बघा. आम्ही आता 20-21 जण आलो आहेत, आणि 3 रूम घेतल्या आहेत अशा. इकडे तुम्ही घेऊ शकता. 10 माणसं आरामात ते झोपू शकतात. अशा खालती वगैरे ॲडजस्ट करून झोपावं लागेल. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.